शिवप्रताप अकॅडमी विटा आता IIT JEE नीटसाठी लातूर, कोटा, हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही। विटा येथील शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमीमध्ये कोटा व हैदराबाद येथील उच्च विभूषित शिक्षक वृंद 11वी आणि 12वी सायन्स कॉलेज प्रवेशासह एडमिशन शुरू। शिवप्रताप अकैडमी में हैदराबाद मैनेजमेंट द्वारा संचालित हैदराबाद एवं कोटा से फैकल्टीज़ आपके लिए विटा शहर में उपलब्ध करवाता है। इथे सर्व आम्हाला IIT JEE सेक्शनचे सर्व मटेरियल मिळते। इथे आम्हाला कोणताही डाऊट आला तरी आम्ही सरांपाशी बेफिक्रीने डाऊट क्लिअर करण्यास जातो। आमचे डाऊट क्लिअर होतात। I personally feel that I have come here to get a good admission in medical college. I confidently can say that I can do it by coming in Shivpratap Academy. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकसभेची रणधुमाळी सुरू असून जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। यातच खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार अनिलराव बाबर यांनी भाजपचा जोरदार प्रचार सुरू केला आहे। मात्र माजी आमदार सदाशिवराव पाटील अद्याप शांतच आहेत। त्यांची भूमिका काय असणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे। खानापूर आटपाडीचे राजकारण हे कायमच चर्चेचा विषय ठरला आहे। निवडणुकीपूर्वी खासदार संजय पाटील, आमदार अनिलराव बाबर, युवा नेते वैभव पाटील हे विविध कार्यक्रमातून एकाच व्यासपीठावर दिसून येत होते। तर त्यावेळेस खासदार दोन्ही आमदारांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत होते। सध्या मात्र फक्त विद्यमान आमदारच भाजपाचा प्रचार करताना दिसत आहेत। मग माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची भूमिका काय असणार? ते विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यापैकी कोणाला मदत करणार असा प्रश्न सर्वसामान्यांतून केला जात आहे। एकीकडे बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना मदत केली तर भविष्यात विधानसभेला ते मदत करतील का असाही प्रश्न पडतोय। तर सांगलीचे विशाल पाटील यांना मदत करून विधानसभेला ते उपयोगी पडणार का अशा सर्वच बाजूंनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना कोडे पडले आहे। त्यामुळे आता पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे खानापूर आटपाडीचे लक्ष लागून राहिले आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।